नमस्कार मंडळी, मुक्काम पोस्ट कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा। मंडळी, आज तुमका आमची मळ्यातली भात शेती दाखवची असा। खरं तर भात कापूक सुरुवात झाली आहे, पण गेले 3-4 दिवस पाऊस पडाक लागलो आणि पुन्हा एकदा आपली जी भात कापणी असा ही थांबली। तर आता आम्ही मळ्यात चाललो, मी आणि दादलो असो। आमची भात कापणी अजून चालू झालेली नाही, पण बाकीच्या लोकांनी कापल्यानी आता हय पंधईत असो आणि पंधईत तुम्ही बघू शकतास ह्या असा भात आत्ताचा खय पोसावता। ह्या उशिराचा भात असा, त्यामुळे थोडं उशीर झालो आहे का पोसवाक। हे बघा, पण तुम्ही खय खय बघू शकतास पिकान गेला आणि पुढे तुमका दाखवतोय मी कापलेला असा भात। ह्या वर्षी खूप छान असा भात झाला, पण पाऊस पडलो त्यामुळे बघू होया आपल्या काय नुकसान वगैरे होतला। काय नुकसान तसा काय होचं नाही, पण जा काय कापून ठेवलेला भात असा तर ता भात थोडासा गहतला। आणि एकंदरीत आपला पण भात बघूया। आणि मी एक व्हिडिओ बनवलं होतं, एक काडी SRI पद्धतीची लागवड, ता पण भात कशा प्रकारे झाला ता पण बघूचा। पावसामुळे उत्पादनावर काय फरक पडतो माहीत नाही, पण ह्याचा भात उलटा सुलटा पडला तर ह्या कापताना खूप मेहनत करूची लागतली असा आणि खूप कंटाळा येतो ह्या भात कापूसाठी। कारण सरळ असला तर पटापट पटापट कापून होता, जसा की ह्या भात असा, ह्या उशिराचा भात असा, त्यामुळे या सरळ असा। पण ह्या जा भात असा, या आधीचा भात असा आणि ता पडला। आता तुम्ही बघितलास तर तुमका समजात, ह्या बघा उलटा सुलटा कसा पण पडला, अगदी मळणी घालतात तसा पडला आता। पण भात खूपच सुंदर बघा, तुम्ही खूप छान दिसता। हे बघा, असं म्हणू शकत नाही की भात यावर्षी व्यवस्थित इला नाही, भात खूप सुंदर इला। पण आता पाऊस जो पडलो 3-4 दिवस, त्याच्यामुळे ह्या असा उलटा सुलटा भात पडला आणि या भातात ही सुंदर सुंदर अशी फुलपाखरा। आता 15 चढान आम्ही वर इलो आणि तुम्ही बघू शकतास आता ह्या भात मारूसाठी म्हणजे भात जोडूसाठी खळा बनवलेला असा आणि उडिया डाळूसाठी ह्या एकंदरीत माचासारख्या हे काटे वगैरे रचून, जेणेकरून उडिया असा वर राहा घ्या, त्याच्यासाठी म्हणजे घूस वगैरे लागता कामा नये किंवा उंदीर लागता कामा नये म्हणून ता बनवलेला असा। ह्या मागच्या वर्षीचा उडिया होता, त्यामुळे ह्यो राऊंड दिसता आपल्याक। आणि हा खळा आता ॲक्च्युली सारवून झाला होता, पण मागचे जे काही 4-5 दिवस पाऊस लागलो त्यामुळे ह्या पुन्हा त्यांका सारवचा लागतला आणि पुन्हा या खळा बनवचा लागतला। आणि अतिशय सुंदर अशी ही खोप आणि हे खुनी पण लावलेले आहेत, ते का चिंगे पकडूचे सुंदर चिव्याचा वापर केलेलो हा। सावळावर टाकलेली असत आणि या चिरोटके असा बसाक या टोणके ठेवलेला बसासाठी, जेणेकरून भात वगैरे झोडताना आपण नाश्ता जेवण वगैरे व्यवस्थित करू शकतो। आणि ऊन असतला आता भात जोडताना, त्यामुळे हा एक प्रकारे आराम करू शकतो। आणि हे उंच उंच माड, उंडल, भोपळी असं यो परिसर। आता आपण बघूया काही ठिकाणी भात कापलेला असा। हे बघा, या ठिकाणी भात कापून झालेला असा, 1 2 3 4 कोपरे भात कापून झाला। त्यातडे उडिया डाळलेला असा, त्याच्यावर प्लास्टिकचा कागद टाकलेला पाऊस पडाक लागलो म्हणून। हळदेव भात कापून झाला। हे बघा, म्हणजे बऱ्यापैकी सुरुवात झाली होती भात कापूची। हय थोडासा रान खूप असा, त्याला या रानाक काय म्हणतात रे? पोरला। ह्याचा रान असा, याच्यात जे का बारीक बारीक सफेद सफेद दाण्यासारखं काहीतरी असता, ते का पोरला म्हणतात। आणि पोरल्यामुळे हा भात दिसणार नाही, पण झाला व्यवस्थित भात झाला असा।
हे बघा, हा पण सुंदर झाला भात. हे बघा केसरात व्यवस्थित, खूप सुंदर. ह्या खळा असा, ह्या खळ्यावर या उडिया आणि ह्या भात जोडूसाठी टेबल ठेवलेला. हय माका वाटतं ह्यांनी सारवल्याने वगैरे नाही, हे खाली प्लास्टिकचं कागद टाकतात आणि त्या कागदावर टेबल ठेवून भात जोडतात. भात जोडूसाठी आपल्या एक झाडू, सूप हे 2 वस्तू लागतात. मंडई, या मधल्या काळात माझी आई भात बघूसाठी येली होती एक काडी. तर त्यावेळी ती माका म्हणाली होती की बाबू एक काडी भात खूपच छान झाला असा. तर आपण आता पोचलो थंय आणि तुमका मी दाखवतोय. तत्पूर्वी ह्या या कोणता तरी भात असा बारीक, म्हणजे उंची नाही याची, त्यामुळे ह्या भात उभ्या रावला आणि व्यवस्थित पिकला. हे बघा, पण बारीक दाणवायचो, खूप छान झाला. आणि आता तुम्ही जर बघितलास ना, ही साधारण हे आपण पारंपरिक पद्धतीन जे काडी लावतो, ते जेवढे काडी लावतो 4-5, त्याच्यापेक्षा 1-2 काडीच फक्त एक्स्ट्रा इले असतील, बाकी जसे असतात तसेच आहेत. आणि हे आपण ह्या भात आपला जा एक काडी आपण लावलेलं, ह्या बघा ह्या भाता, आणि ह्या बाकीचा हडे पारंपरिक पद्धतीने लावलेला होता. त्या तर पडलाच, त्याशिवाय आपला ह्या एक काडी पण पडला, पण त्या पडणारच होता कारण सगळ्यांचाच पडला आणि उंच भात असा. पण तुम्ही बघू शकतास एक काडी मधलो आणि याच्यातलो फरक पारंपरिक मधलो. ही बघा, ही एक काडीचे किती काडी फुटलेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 8 10 काडी असे फुटलेले असत. तुम्ही बघितलास की आपण जे एक काडी लावलो ते का 8-10 काडी असे फुटलेले असत. आणि पारंपरिक पद्धतीत आपण जे 5-6 काडी लावतो ते तेवढेच राहतात, फार फार तर एका दुसरी काडी वाढता. पण माका वाटतं एक काडी खूप छान असा, एक काडी आपण लावूया. कारण एक काडी जर लावलो तर आपलं तरियो बरोचसो तरियो वाचता. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं ना, तरियो काढूक दिवस जातात. आता आम्ही जे 4 कोपरे पेरतो ना, जर एक काडी लावची झाली तर आमका साधारण 1 कोपरो खूप होत. तरियो काढूक कमी वेळ लागतो आणि लावको खूप कमी वेळ लागता. कारण ह्या भात मी आणि माझा भाचो सर्वेश त्यानं लावलेला आहे. मिस यू सर्वेश, खूप आठवण येतं तुझी. आता भात कापूक तू होय होतं. ददल्या, तुका काय वाटतं, भात या वर्षीचा चांगला झाला? हां, यावर्षी चांगला झाला भात. पण जो पाऊस पडलो त्याच्यामुळे काय नुकसान होतला? त्याच्यामुळे म्हणजे आता थोडासा पडला भात, बाकी त्यामुळे थोडासा असा गोंधळला असा. पण बाकी भात पीक चांगला. काहीतरी असा कापलेला कोणता आता असा काहीतरी घळला असताला भात. अच्छा, म्हणजे सुकत घातलेला भात घळतला. बाकी उभ्या असलेल्या भाताक काय प्रॉब्लेम हा? तसा नाही, म्हणजे जास्त जर पाऊस लागला असतो तर त्याका भात कोंब वगैरे येईल. गेल्या वर्षी बराचसा लोकांचा भात नुकसान झाला. म्हणजे पिकला भात असताना पाऊस पडलो खूप 15 दिवस आणि नंतर एका कोंब वगैरे येईल वरच असे असल्यामुळे. म्हणजे ते खाली आपण जे भात जा सुकत घालतो तर पडलेला असता, त्यामुळे ते का पाण्यात रावण ते का कोंब येतात. हो, आणि म्हणजे हो ज्या एकदम कापलेला होता त्या का कोंब येईल. ओके. बाकी तुका काय वाटतं यावर्षी केसरा वगैरे व्यवस्थित असत? चांगला बाकी भात चांगला यावर्षी, केसरावर चांगला. कसली बियाणी आहेत हाडे? आता एवढा का माका माहिती, पण आम्ही लावला होता रुची एक बियाणा आणि पारंपरिक आपला एक बेळा. हां. आणि एक आय थिंक सुवर्ण. तर तुका खायचा वाटतं की चांगला पिकला असा? सुवर्ण चांगला पिकला, बेळाचा पण चांगला, सगळी चांगला पिकला, सगळा चांगला पिकला. तर मंडळी, दादलो ज्या प्रकारे सांगता की भात खूप चांगला झाला आणि खरंच खूप चांगला झाला. फक्त ह्यो जो पाऊस पडलो मध्ये 2-3 दिवस त्याच्यामुळे थोडासा नुकसान होतला. जसं की भात कापून ठेवलेला असा त्या थोडासा काहीतरी रुजतला पडलेला असा किंवा घळतला. पण माका वाटत नाही, कारण 3-4 दिवसच पाऊस पडलो. अजून 4-5 दिवस पडलो तर त्या प्रॉब्लेम येऊ शकता. पण आज जर तुम्ही बघितलास तर आज प्रचंड ऊन, माका आता पण घाम इलो असा. त्यामुळे उद्यापासून आपण पूर्ववत सगळा चालू होतला आणि सगळेजण या मळ्यात तुमका काम करताना दिसतले. तो भात कापणीचा व्हिडिओ पण आपण पुढे बनवूया. पण ह्यो व्हिडिओ आता तुमका कसं वाटलो नक्की कळवा. आवडलो तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. माका इंस्टाग्राम फेसबुक पेजवर फॉलो करा. खय अशा सोयन राहा आणि बघत राहा मुक्काम पोस्ट कोकण.
जाता जाता बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बाय बाय.